नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मंडळी, ही रीडिंग असणार आहे 2025 सालाबाबतीत आणि आपण हे बघणार आहोत की 2025 साल तुमच्यासाठी कसा जाणार आहे. अर्थात ही एक साधारण अशी रीडिंग असणार आहे आणि जीवनातल्या कुठच्याही पैलूला घेऊन तुमच्या ह्या रीडिंगमध्ये येऊ शकतो. 3 कार्ड्स ठेवलेले आहेत. जो कार्ड तुम्हाला सगळ्यात जास्त आकर्षित करत आहे तो कार्ड निवडा आणि त्या कार्डच्या रीडिंगची वेळ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर नक्की ती बघा. आणि अजून थोड्या वेळ मी ही व्हिडिओ चालू ठेवते म्हणजे तुम्हाला कुठला कार्ड जास्त आकर्षित करत आहे ते निवडता येईल. चला, करा सुरू. चला तर मंडळी, पहिला कार्डपासून सुरू करूया. तर हा आहे पहिला कार्ड मंडळी आणि हा खूपच सकारात्मक असा कार्ड आहे जो खूप अध्यात्मला असं दाखवतो. आणि असं वाटतंय ना, 2025 साली तुम्ही बरेच जण अध्यात्मामध्ये ना कुठेतरी रस घ्यायचा खूप प्रयत्न कराल किंवा तुम्हाला एक म्हणतात ना, एक आकर्षण वाटेल की हे नक्की काय आहे, कसं आहे. तुम्ही जर आधीच या आध्यात्मिक रस्त्यामध्ये मार्गावरती आहात तर हे सांगेन की अजून खोलात जायची तुम्ही शक्यता आहे. जे मोठे मोठे दिव्य असे काही लोक आहेत ते आधीच सांगत आहेत की 2025 सालापासून जरा कठीण काळ सुरू होत आहे. अर्थात त्या सगळ्या काळातून आपल्याला जायला आध्यात्मिक शक्तीच काहीतरी मदत करू शकते आणि म्हणूनच कदाचित हा काळ आला असावा. चला, आता तर एक छोटीशी ओरॅकल रीडिंग होऊन जाऊया. बघूया तुम्ही काय करायला हवं, काय नाही करायला पाहिजे. चला बघूया. मंडळी, या डेकमध्ये जरा बोल्ड असे संदेश आहेत, तर तुम्हाला जर ते ऐकवत नसतील तर तुम्ही व्हिडिओ पुढे सरकू शकता. तर पहिलाच संदेश आहे हा की मंडळी, तुमची जी काही भीती आहे ना ती पळून लावा. हे बघा, तुमची भीती तुम्हाला खूप मागे खेचत आहे. तर मंडळी, हे जरा ध्यानात घ्या. तुम्हाला कुठेतरी वाटतंय की कोणतरी तुमच्याशी खोटं बोलतंय आणि ते खरं आहे. काहीतरी एक परिस्थिती आहे जे काहीतरी अस्तित्वात खरंच उतरत आहे मंडळी. तर जे तुम्हाला समजून घेऊ शकतात, जे तुमच्या बाजूने आहेत ना, अशा सगळ्या लोकांना गोळा करा हे सांगण्यात येत आहे. तुम्हाला एखाद्या एक्सपर्टचा सल्ला किंवा मार्गदर्शन घ्यायची गरज आहे. तुमच्या मित्रमंडळी किंवा इंटरनेट सोशल मीडियावरती अवलंबून राहू नका हेच सांगण्यात येत आहे. एक अजून घेऊया संदेश. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडण्यासाठी तुम्हीसुद्धा इतर लोकांचं चांगलं करायची खूप गरज आहे आणि हेच सांगण्यात येत आहे की मदत करा, माणुसकी दाखवा. चला, आता टॅरोमधनं बघूया आपण आपली मुख्य रीडिंग काय येत आहे. तर मंडळी, हा कार्ड कुठेतरी मला खूप आकर्षित करत होता म्हणून मी हा घेतला. आणि हा जो कार्ड आहे एम्पररचा, तो कार्ड हेच सांगत आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य तुमच्या हातात घ्यायची गरज आहे. इतरांवरती अवलंबून राहू नका. इतर लोक तुमच्यासाठी काय मतं काय बनवत आहेत, काय तुमच्या आयुष्याबद्दल ठरवत आहेत, हे इतरांच्या हातात ते देऊ नका. तुमचं आयुष्य आहे, तुम्ही तुमच्या हातात घ्या. करिअरला घेऊन जर मी पाहिलं तर नक्कीच तुम्ही एका खूप चांगल्या ठिकाणी जाऊन पोचत आहात हेच दिसत आहे.
आणि कदाचित तुम्हाला अशी एखादी संधी उपलब्ध होऊ शकते की जी तुम्हाला कुठेतरी अब्रॉड घेऊन जाऊ शकते, कारण हे पाहताय कसं दिसत आहे. मंडळी, हा कार्ड पाहत आहे, दिसत आहे, हे कुठल्याही बाबतीत असू शकतं. हे सांगेन की वायफळ खर्च करू नका. उगाचच्या उगाच जिथे गरज नाही तिथे पैसे घालवत जाऊ नका. आणि कुठल्या नवीन तुम्ही लोकांना जर भेटत वगैरे असाल तर हेच सांगण्यात येत आहे की पटकन सगळं त्यांच्या पुढ्यात उघडकीस आणू नका. सगळं सांगू नका की तुमचं काय कसं आयुष्य होतं आहे, तुमच्याकडे पैसा पैसा प्रॉपर्टी किती काय आहे. काही हे फारसं उघडकीस आणू नका. स्वतःकडे ठेवा. हे दिसतंय तुम्हाला ह्या चित्रात की जशी ती ही बाई याच्यावर बसली आहे. काही गोष्टी स्वतःकडे ठेवायचा प्रयत्न करा. मी तर अर्थात हा काळ पाहता हेही सांगेन की तुम्ही जर चांगलं कमवत असाल वगैरे पण तुमच्या घरच्यांना वगैरे माहिती नसेल तर जरा लपवून ठेवा. कारण होऊ शकतं असं की तुमच्या घरचे तुम्हाला बोलू शकतात की अरे एवढं तर कमवतेस, एवढं तर कमवतोच, थोडा अजून खर्च करायची काय गरज आहे. पण मी हेच सांगेन की वायफळ खर्च करू नका. ज्या गोष्टी मंडळी तुम्हाला काहीच आनंद, सुख, समाधान, सकारात्मकता देत नाही, तुम्ही त्या गोष्टींपासून दूर तरी होत आहात किंवा तुम्हाला दूर व्हायची गरज आहे. तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे मंडळी. कारण ह्याच्या पुढचा जो काळ ह्याला अक्षरशः चिकटून आला ना, तो पण खूपसा ह्याच्याशीच घेऊन आहे. तर कदाचित तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की ज्या गोष्टी तुम्हाला काहीच सुखसमाधान, आनंद, चांगल्या आठवणी देत नाही आहेत, या गोष्टींवरती म्हणतात ना, त्या आठवणींमध्ये राहू नका. पुढे जा, हेच सांगण्यात येत आहे. जो त्याच्या पुढचा जो काळ आला, तो काळ अक्षरशः मंडळी हेच सांगत आहे बघा परत की तुमच्याकडे संधी आहे मंडळी. हे तुम्हाला दिसतं इथे संधी आहे, पण इथे तुम्ही सांडलेल्या दुधावरच रडत बसलेले आहात. म्हणूनच कदाचित मला वाटतं तुम्हाला हा काळ आला असावा की ज्या गोष्टी तुम्हाला सुख, समाधान, आनंद काहीच देत नाही आहे आयुष्यात, त्या गोष्टीवरती का खितपत बसलाय. पुढे सरखा. जी संधी आहे त्याच्यावरती त्या संधीकडे बघायचा प्रयत्न करा. आणि देवदूत म्हणजेच एंजल्स आहेतच तुमच्यासोबत, हे लक्षात घ्या. परत हा जो कार्ड आलेला आहे कुठेतरी पैशांनाच घेऊन हा कार्ड आहे. आणि हेच सांगण्यात येत आहे की जर सांभाळून पैसे खर्च करा. कारण पहिलाच कार्ड जो आला होता आपल्याला, दुसरा 4 ऑफ अर्थ आणि हा 5 ऑफ अर्थ, ते हेच सांगत आहे की कदाचित काहीतरी इश्यूज होऊ शकतात पैशांना घेऊन. तर जरा सांभाळून खर्च करा. हेच सांगण्यात येत आहे की तुम्ही त्यामुळे तणावाखाली जाऊ शकता. सांभाळून राहा हेच. किंवा दुसरी गोष्ट मी हेही सांगेन की जसं मी हा कार्ड बघून सांगितलं की तुम्ही नवीन कुठल्या व्यक्तीला भेटत असाल तर सगळंच त्यांच्या पुढ्यात उघडकीस करू नका, सगळं सांगू नका. तर हेच आहे की ते कदाचित तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. काहीही असू शकतं. सांभाळून राहा. नवीन कल्पना येताना दिसत आहेत. काहीतरी तुम्हाला नवीन सुचू शकतं. काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. काही सत्य तुमच्या पुढ्यात येऊ शकतात. कुठल्या एखाद्या परिस्थितीत जर तुम्ही अडकले असाल किंवा अडकले होता तर त्याच्यातनं बाहेर कसं पडावं याचं तुम्हाला एक म्हणतात ना, मार्ग सापडू शकतो. हेच या कार्डमधनं दिसून येत आहे. कुठेतरी काहींच्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहेत. तुम्ही ज्या गोष्टींची खूप आतुरतेने वगैरे वाट बघत असाल तर नक्कीच त्या तुमच्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहेत. हेच दिसून येत आहे हा कार्ड पाहता. आनंद तुमच्या आयुष्यात येऊ शकतो, येणार आहे 2025 साली. अर्थात हेही सांगेन की त्याच्यासाठी तुम्हालाही मेहनत करायची गरज आहे. फक्त कार्डमध्ये आलं, तुमच्या मार्गदर्शनामध्ये आलं म्हणून काहीच करायचं नाही असं नाही. तुम्ही पण काही गोष्टींबाबतीत जेव्हा मेहनत घ्याल ना, तेव्हाच काही गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील, हे लक्षात घ्या. काही बाबतीत खूप ठाम व्हायची गरज आहे आयुष्यात आणि मग पुढे जायची गरज आहे. उगाच तुम्हालाच काही कल्पना नाही आहे किंवा तुम्हीच तुमच्या मतांवर ठाम नाही आहात
आणि म्हणतात ना, हवेत तीर मारता असं करू नका. ठाम करा स्वतःची मतं, एक निश्चय करा आणि त्या दिशेने पुढे जा. कारण नाहीतर हे होऊ शकतं तुमच्या आयुष्यात की तुम्हाला सांभाळता नाकीनऊ येईल की मी काय करावं काय नाही. त्याच्यामुळे सांगत आहे की ठाम व्हा काही बाबतीत आणि मगच पुढे जा. कारण नंतर मग असं होऊ शकतो, अरे मी असं हे नको करायला हवं होतं, ते नको करायला हवं होतं, मी हा निर्णय नको घ्यायला हवा होता, मी हा करिअरचा मार्ग नको निवडायला हवा होता, ही व्हायची शक्यता आहे म्हणून सांगत आहे. तुम्ही जसं पेरणार तसं उगवणार मंडळी, हे सांगेन. आणि जर तुम्ही बऱ्याच काळापासून एका कठीण परिस्थितीतनं जात असाल तर नक्कीच त्या बाबतीत तुम्ही जसेच कर्म केलेले आहे, तुम्ही जे जसं पेरलं आहे ना त्याप्रमाणे तुम्हाला न्याय मिळेल हेच दिसतं आहे. कदाचित असंही काहींच्या बाबतीत होऊ शकतं की जे तुमचं कर्म होतं ना ते कर्म त्या कार्मिक सायकल्स जे आहेत ना त्या संपायची वेळ आलेली आहे. ह्या साली त्या संपतील. काहींसाठी कदाचित नवीन कार्मिक सायकल्स ज्या त्यांच्या राहिलेल्या होत्या त्या उघडतील. तर त्या बाबतीत थोडं सावधान राहा हे सांगेन. आणि कुठलाही हे सांगेन अजून एक हा काळ पाहता की काही कोर्ट कचेरीचं वगैरे काही चालू होतं तर त्या बाबतीत पण काहीतरी कन्क्ल्युजन काहीतरी निवाडा व्हायची शक्यता आहे, होऊ शकते. मंडळी हा काळ पाहता हे सांगेन की जमेल तितकं दान धर्म करा. आणि म्हणजे तुमच्यापेक्षा जे कमी लोक आहेत किंवा तुमच्यापेक्षा कमी आनंदी लोक आहेत, गरीब आहेत, हे आहेत, तर भेदभाव त्यात करू नका. सगळ्यांना समान वागवा हेच सांगेन. दान धर्म हे नेहमी पैशांनीच केलं जातं असं नाही. जुने कुठले तुमच्या घरच्यांचे काही कपडे आहेत ते दान करा वगैरे. जमेल तितकं दान धर्म करा आणि सगळ्यांना समान वागणूक द्यायचा पुरेपूर प्रयत्न करा हेच सांगेन. अजून एक कार्ड घेते, दोन आले. तुमच्या भावनांना घेऊन आणि कुठेतरी मानसिक एका स्थितीला घेऊन खूप तुम्हाला समतोलता आणायची गरज आहे. तसं काहीतरी कदाचित होऊ शकतं, तशी एखादी परिस्थिती येऊ शकते हे सांगेन. त्यामुळे आता तुम्ही हे चित्र बघताय, ही जी देवदूत आहे तिचा एक पाय बघा जमिनीवर आहे, एक पाय पाण्यात आहे. तर हेच सांगण्यात येत आहे की तुम्हाला समतोलता करायची आहे. आणि हिलिंग जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही की मला खरंच हील वगैरे व्हायची खूप गरज आहे तर तेही हे कार्ड सांगतं की हिलिंग करा स्वतःची, खूप फरक पडेल. आणि काहींच्या आयुष्यात मला आता हे जर प्रेमी जीवनाला घेऊन घेतलं तर तुम्हाला कमिटमेंट मिळू शकते. कदाचित तुम्हाला असं एखादं स्थळ येऊ शकतं जे तुमचं म्हणजे लग्न ठरू शकतं त्या व्यक्तीशी, हेच दिसत येत आहे. पैशानं तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन असेल तर बरंच काही काही चांगलं होताना दिसत आहे. एक कुठेतरी ना पूर्णतः होताना दिसत आहे हेच सांगेन मी हा कार्ड पाहता. चला आपण काही वेगळे असे संदेश बघूया. तर पहिला संदेश आहे हा आणि हे सांगण्यात येत आहे, बिंग क्रिएटिव्ह इज अ वंडरफुल वे ऑफ विटनेसिंग. तर मंडळी हे सांगण्यात येत आहे की नवीन नवीन कल्पना शोधून काढा. आयुष्यात तुम्ही कसं काय वेगळं काहीतरी करू शकता वगैरे. आणि अर्थात त्याच्याने कुठेतरी तुमचा जो एक हृदय आहे, तुमचा जो आत्मा आहे ना त्याचंच कुठेतरी ना म्हणतात ना वाढ होत आहे त्या अनुभवांमुळे हे सांगण्यात येत आहे. हे कदाचित काही जण तुम्ही एक आध्यात्मिक जागरूकतामधनं जात आहात हे त्यांच्यासाठी कार्ड दिसून येत आहे की तुमचा जो सोल आहे म्हणजे तुमची जी आत्मा आहे ना त्याच्यात खूप बदल घडत आहे. ते बरेच काही काही धडे शिकत आहे वगैरे. आणि हेच सांगण्यात येत आहे की पुढे जे तुमच्या आयुष्यात येणार आहात त्यासाठी तुम्ही तयार होत आहात.
तुम्हाला आपली जी पृथ्वी आहे त्याला मदर अर्थ असं म्हटलं जातं. तर हेच सांगण्यात येत आहे की ह्या मदर अर्थ ही जी पृथ्वी आई आहे तिच्याशी तुम्ही जुडायचा प्रयत्न करा. कसं जुडू शकता? थोडं तुम्ही म्हणजे चाला, हिरवगार ठिकाणी वेळ घालवा. जिथे पक्षी प्राणी आहेत, त्याची किलकिलाट वगैरे आहे, तिथे त्या अशा ठिकाणी जा. खूप तुम्हाला फरक पडू शकतो. आणि पायात काही चप्पल वगैरे न घालता हे सांगेन की तुम्ही ना चालायचा प्रयत्न करा. म्हणजे गवतात वगैरे खूप मदत होईल तुम्हाला आणि कुठेतरी पृथ्वी आई मदर अर्थशी जुडण्यातही तुम्हाला यश मिळेल. हा एक शेवटचा कार्ड बघूया मंडळी. तुमचं हृदय ना तुम्हाला काहीतरी सांगत आहे, तर त्याचं ऐका. कारण आपलं मन, आपलं हृदय कधीच चुकीचं सांगत नसतं. हेच सांगण्यात येत आहे. तर ही होती रीडिंग पाईल 1साठी. भेटूया पाईल 2मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार मंडळी. पाईल 2 ज्यांनी निवडली होती त्यांच्यासाठी आला आहे हा कार्ड. आणि हा खूपच सकारात्मक असा कार्ड आहे, जो कुठेतरी सूर्यनमस्कार, योगा याला दर्शवत आहे. आणि हा पिवळा रंग जो आहे ना, खूप सकारात्मकता दर्शवतो की इच्छापूर्ती, आनंद, काही गोष्टींमध्ये तुम्ही जिंकणार आहात, यशप्राप्ती होणार आहे. एकूण खूपच सकारात्मक अशी थीम आहे या कार्डची. तर चला बघूया मंडळी की ओरॅकलमधनं आधी आपल्याला काय मिळत आहे, की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही करायला हवं. चला बघूया. पहिला कार्ड आहे हा, कोणाशी बोलू नका, कोणाकडे बघू नका. एकट्यात वेळ घालवा मंडळी. आणि तुम्हालाही कळतंय का ते. तर ते सत्य आहे ना, ते उगाचच्या उगाच टाळायचा प्रयत्न करू नका मंडळी. जो इगो आहे, जो तुमचा गर्विष्ठपणा आहे, तो जरा बाजूला ठेवा. त्याच्यामुळे तुमचं खूप नुकसान होत आहे. काहीतरी तुम्ही एका खूप कठीण परिस्थितीतून जात आहात मंडळी. तुमच्यात ती ताकद आहे मंडळी. ओळखा आणि ही जी कुठली परिस्थिती आहे ना, त्याच्यातनं मार्ग तुम्ही काढू शकता. हेच सांगण्यात येत आहे. चला बघूया टॅरोमधनं आपल्याला काय माहिती मिळत आहे. मंडळी खूपच छान असं कार्ड आलेलं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचे जादूगर आहात मंडळी, हे ओळखा. तुमच्यात ते सगळे गुण आहेत आणि ते सुद्धा म्हणतात इनफायनाईट असे ते गुण आहेत की तुम्हाला जे जसं आयुष्य पाहिजे ना, तुम्ही ते आकर्षित करू शकता. फक्त थोडे कमी पडत आहात, हे लक्षात घ्या. पण स्वतःला कमी समजू नका, हे सांगेन. खूप सकारात्मक कार्ड आहे मंडळी हा सुद्धा, की तुमच्या आयुष्यात भरभराटी येणार आहे, समृद्धी येणार आहे. आणि खास करून हे बायकांसाठी आहे. जर तुम्ही गरोदर होण्यास प्रयत्न करत असाल तर त्याची खूप चांगली निशाणी आहे. आणि गरोदर असाल तर नक्कीच तुम्ही बाळाला जन्म देणार आहात. आणि तरुण मुली जे लग्नाळू आहेत, तर तुमचंही लग्न व्हायची खूप शक्यता आहे, हे दिसत आहे. नवीन नवीन काहीतरी विचार करायचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कसं काय बदल घडवू शकता वगैरे. प्रेमळ राहा, हे सांगेन. काहींच्या आयुष्यात इथे काहीतरी बदल घडताना दिसत आहे. तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी घडणार आहे. म्हणजे हेही असू शकतं की तुमचाच एक नवीन जन्म होऊ शकतो. रिन्युअल जिथे हे लिहिलेलं आहे ना,
पण त्यासाठी ना तुम्हाला तुमच्या आतमधून काहीतरी ना खूप सल्ला मिळत आहे, तो तुम्ही ऐकायचा प्रयत्न करायला हवा. तो ऐका, टाळू नका. मगच हा बदल घडायची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. अजून काहीतरी बदल घडताना दिसत आहे. अर्थात हा बदल, एकूण हे चित्र पाहता असं वाटतं आहे की हा बदल असा असणार आहे ना, की तुमच्यासाठी खूप अनपेक्षित असा असणार आहे. आणि मी हे म्हणेन की हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही हा जो काही बदल घडणार आहे याचं कसं स्वागत करता, ह्याला कसं स्वीकार करता, हे सांगेन मंडळी. कदाचित काही गोष्टींचं तुम्हाला एक जाणीव होईल की मी काय करायला हवं होतं, मी काय केलं वगैरे. काही असो, पण काहीतरी बदल नक्कीच घडणार आहे. तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन तुम्हाला एक संधी मिळायची शक्यता आहे. तुम्ही जर आकर्षणाचा सिद्धांत वापरत असाल तर हेही असू शकतं की हळूहळू तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होतील, हे दिसतंय. आणि ही जी कुठली संधी असणार आहे ना, ती नक्कीच म्हणजे अशी वरच्यावर नसणार आहे. खूप ठाम अशी संधी असणार आहे जी तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकते, हे आहे. पण तुम्हाला नीट त्या संधीचा अभ्यास करायला हवा की ही तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकते, ह्याचं काय भविष्य आहे तुमच्यासोबत वगैरे, हे सगळं हे सांगेल. पैसे जर कुठे गुंतवणूक करत असाल किंवा जे काही असेल, किंवा तुम्ही आजपर्यंत जे काही तुमचा अनुभव आहे, तुमचं जे काही शिक्षण आहे, ते तुम्ही योग्य त्याच ठिकाणी वापरत आहात ना, याची खात्री बाळगा, हे सांगेन. शक्यतो पैशांना घेऊन की उगाचच्या उगाच कुठेही पैसे गुंतवणूक करू नका. बघा आधी जिथे तुम्ही गुंतवायला जात आहात पैसे, ते कितपत ती जागा सेफ आहे, कितपत योग्य आहे, मगच काही ते करा, हे सांगेन. काही गोष्टींबाबतीत तुम्हाला धैर्य धरायची खूप गरज आहे, कारण हळूहळू तुमचं जे काही आहे ना साम्राज्य, हे बनत जात आहे, हे सांगेन. कुठल्या तरी बाबतीत नक्कीच तुम्ही जिंकणार आहात. हेही असू शकतं की तुम्हाला लोक ओळखायला लागतील, तुमचं गोड कौतुक होईल, तुमची अशी लोक तुमच्यासोबत असतील, म्हणजे म्हणतात ना सपोर्ट करतील, तुम्हाला आधार देतील, धीर देतील. पण कुठल्या तरी गोष्टी बाबतीत तुम्ही जिंकताना दिसत आहेत, हे मात्र नक्की. यशप्राप्ती व्हायची खूप शक्यताही दिसत आहे. तुम्ही जी मेहनत घेत होता ना, त्याचे फळ तुम्हाला मिळताना दिसतील नक्कीच. एखादी अशी संधी उपलब्ध होऊ शकते की ज्याच्यावरती ना तुम्ही ॲक्शन घ्यायचा प्रयत्न करा, नुसती बघत बसणार नाही, हे नाही. किंवा अशी संधी उपलब्ध होईल ना की तुम्हालाच वाटेल की हां, मी आता ह्याच्यावर काम करायला हवं वगैरे, हेच दिसत आहे मंडळी. तर जर तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये अडकले होतात तर नक्कीच ती परिस्थिती संपायच्या मार्गावरती आहे. म्हणजे तुमचं एक हे म्हणता येईल की एक कार्मिक सायकल संपणार आहे. हे एकूण मला हे चित्र बघून असंही वाटतं आहे की परदेशी जायचे योग दिसून येत आहेत. जर तुमचं काही व्यवसाय असेल तर तुम्ही ते थोडं आता परदेशी वगैरे म्हणजे ऑनलाईन करून तुम्ही अजून त्याचं पसरावं साम्राज्य, हेही सांगण्यात येत आहे, हे सांगेन मी. किंवा परदेशाहून तुम्हाला एखादी संधी उपलब्ध होऊ शकते, हे पण सांगण्यात येत आहे. खूप चांगला असा काळ आलेला आहे मंडळी, की खूप वेगाने तुमच्याकडे कुठली तरी गोष्ट येत आहे. हे कदाचित जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची वाट बघत असाल की ही व्यक्ती माझ्याशी कधी बोलायला येणार तर हेही असू शकतं. धीर सोडू नका. तुम्ही जर आकर्षणाचा सिद्धांत वापरत असाल तर तुमची स्वप्न, आधी पण एक काळ येऊन गेला, आताही हा एक काळ आहे, हे सांगण्यात येत आहे की ती स्वप्न पूर्ण होण्यास सुरुवात होतील आणि तुम्हाला ते हळूहळू दिसायला लागेल. चला बघूया आपण ह्या डेकमधनं आपल्याला काय संदेश मिळत आहे.
तर पहिला कार्ड आहे हा, आणि हा कार्ड पाहता मला असं वाटत आहे की तुमची जर एक आध्यात्मिक जागरूकता होत असेल, स्पिरिच्युअल अवेकनिंग, तर नक्कीच तुमचा जो आत्मा आहे, म्हणजेच तुमचा सोल ज्याला म्हणतात, तो एका खूप वरच्या पट्टीवरती जात आहे हेच सांगण्यात येत आहे. आणि यानंतर जे तुम्हाला अनुभव येणार आहेत, जे येतील किंवा येण्यास सुरुवात झाली असेल, त्यासाठी तुम्ही तयार आहात, होत आहात हेच सांगण्यात येत आहे. इंट्युशन मंडळी, तुमचा आतला आवाज जे तुम्हाला सांगत आहे ना, ते अक्षरशः योग्य आहे. तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधत आहात, ते तुमचा आतला आवाज देत आहे. तर टाळाटाळ करू नका. सेलिब्रेशन मंडळी, तुमच्या छोट्यातल्या छोटे पण जिथे तुम्ही यश मिळवलं आहे, तुम्ही जिथे जिंकला आहात, ते हेच सांगण्यात येत आहे, ते साजरं करा. हे सांगेन, फक्त स्वतःसोबत नाही, पण जे तुमचे असे लोक आहेत त्यांच्यासोबत साजरं करा. आणि किती चांगला संदेश आहे पुढे. तुम्ही ब्रह्मांडाचे एक गिफ्ट आहात, बक्षीस आहात. तर ही होती रीडिंग सेकंड पाईलसाठी. आता आपण दुसऱ्या पाईलसाठी, आता आपण जाऊया तिसऱ्या पाईलवरती. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार मंडळी, तिसरी पाईल ज्यांनी ज्यांनी निवडली आहे त्यांच्यासाठी आला आहे हा कार्ड. हे सांगेन, हा कार्ड बघून घाबरू नका, कारण अनपेक्षितपणे काहीतरी बदल होताना दिसत आहे तुमच्या आयुष्यात. ही तुमच्या पाईलची थीम दिसत आहे. हा बदल सकारात्मकही असू शकतो, तुम्हाला नको हवा असेल असाही असू शकतो. अर्थात मी नकारात्मक याला म्हणणार नाही, पण काहीतरी अनपेक्षित बदल होताना दिसत आहे. आणि ही आहे तुमच्या कार्डची थीम. चला तर बघूया की तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही. मंडळी, हे सांगेन, या डेकमध्ये जरा बोल्ड असे संदेश आहेत. तुम्हाला जर ऐकवत नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुढे सरकवू शकता. पहिला संदेश आहे हा. मंडळी, जरा बाहेर पडा, व्यायाम करा, चाला, जिम करा हेच सांगण्यात येत आहे. घरात नुसतं बसून राहू नका. जरा चांगलं थोडं थोडं वेगळं काहीतरी चविष्ट असं खायचा प्रयत्न करा. हेच एकूण ह्या संदेशमधनं मला दिसत आहे, सांगण्यात येत आहे. कोणाची तरी माफी मागायची तुम्ही गरज आहे. खरंच तुम्हाला गरज आहे. टाळाटाळ करू नका. अर्थात मंडळी, हा संदेश बघून तुमच्या लक्षात आलंच असेल काय सांगण्यात येत आहे. पण माझ्या या चॅनलवरती मी अशी कुठलीही गोष्ट तुम्हाला करण्यास भाग पाडणार नाही, पण तुम्हाला तुमची वैयक्तिक मतं नक्कीच असू शकतात. म्हणूनच बोलली की ह्या डेकमध्ये खूप खमकी असे मेसेजेस आहेत, बोल्ड असे. चला बघूया टॅरोमधनं आपल्याला काय संदेश मिळत आहे, काय सांगण्यात येत आहे. मंडळी, हा कार्ड सगळ्यात आधी आलेला आहे. आणि हा बघा, हा कार्ड ना अक्षरशः उडून पडला. खूप मोठा संदेश आहे. तुमचा इगो, तुमचा गर्विष्ठपणा बाजूला ठेवा मंडळी. हा तुमचं फक्त नुकसानच करणार आहे, बाकी तुम्हाला काही देणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. काही गोष्टींमध्ये तुमचे काही भास आहेत, तुम्ही कोणावर तरी खूप अवलंबून आहात की ही व्यक्ती असं करेल, हे असं होईल, हे तसं होईल. सोडून द्या मंडळी, सोडून द्या. खूप जास्त हव्यासाच्या मागे जाऊ नका हेच सांगण्यात येत आहे, कारण कुठे ना कुठेतरी हे शेवटी गळून पडणारच. बघा, स्वतःच्या भावना समतोल करायची खूप गरज आहे तुम्हाला, पण
त्यासोबतच खूप प्रेमळही राहायचं आहे. इतरांची मदत करा, इतरांना समजून घ्या जमेल तसं. पण तुमच्या भावना स्वतःच्या कंट्रोलमध्ये हव्या, हेच सांगण्यात येत आहे. मला हा संदेश खूप ह्या कार्डशी मिळत जुळत आहे असं वाटत आहे, की इगो सोडा, स्वतःच्या भावनांवर काम करा. एखादी संधी उपलब्ध होऊ शकते किंवा माहिती नाही, मला एकूण ह्या कार्डची थीम पण अशीच आहे आणि हा कार्ड पण असाच आलेला आहे. कारण हा कार्डचा अर्थ हे दाखवून देतो मंडळी, की कदाचित कुठेतरी तुम्ही ना अस्वस्थ आहात मनाने खूप, हे एक दिसून येत आहे. तर हेच सांगण्यात येत आहे की जे खरं आहे, जे तुम्हाला माहिती आहे ना, त्या गोष्टीची टाळाटाळ करू नका, ते स्वीकारा. उगाचच्या उगाच जसं दिसतंय कुठल्या भासाभासात राहू नका, हेच सांगण्यात येत आहे. आणि म्हणूनच तुम्हाला तो कार्ड आला की स्वतःच्या भावनांवरती काम करा. बघा, अर्थात हा कार्ड पाहता असं मला दिसून येत आहे, तुम्हाला खूप जास्त दान धर्म करायची गरज आहे. तुमच्यापेक्षा कमी असलेल्या लोकांना कमी लेखू नका. तुमच्यापेक्षा तुमच्या एवढे किंवा तुमच्यापेक्षा जास्त येतं त्यांना खूप जास्त भाव देताय वगैरे असं नाही. सगळ्यांना समान वागणूक द्या, हेच सांगण्यात येत आहे या कार्डमधनं. आणि हेही मला हा कार्ड पाहता दिसत आहे की पैशांची बचत करा, फार खर्च करू नका, हेही दिसून येत आहे. काही नवीन कल्पना सुचू शकते, काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, काही सत्य बाहेर पडू शकतात. तुम्हाला काही गोष्टी नवीन नवीन वाटेल की मी हे करू शकतो, हे असंही करू शकते वगैरे. मध्ये कुठल्याही तुमच्या जीवनाला घेऊन असू शकतो, तुमच्या करिअरला वगैरे. बघा, मी का बोलली पैशांची बचत करा, कारण कदाचित थोडा तुम्हाला इश्यू पैशांना घेऊन येऊ शकतो. त्यामुळे सांगेन बचत करा, हेच सांगण्यात येत आहे मंडळी. आणि त्याच्यामुळे कदाचित खूप तुम्ही चिंता करायला सुरुवात कराल वगैरे, म्हणून सांगण्यात येत आहे पैशाची बचत करा. हा कार्ड पाहता हेच दिसून येत आहे की काही गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित केल्यात ना, तर नक्कीच तुमच्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण होताना दिसत आहे मंडळी. की तुम्ही आनंद साजरा करताय तुमच्या अशा लोकांसोबत, तुमच्या आयुष्यात समृद्धी येत आहे. म्हणजे कुठेतरी तुमचं मन समाधान होईल. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्यावर काम करायची गरज आहे. नुसतं मार्गदर्शनामध्ये येत आहे पण तसं घडणारच असं नसतं. स्वतःवरती विश्वास ठेवा, तुमचं हृदय जे सांगतंय ना त्याप्रमाणे पुढे जा, हेच सांगण्यात येत आहे. स्वप्न पाहण्यास रोखू नका, हेच सांगण्यात येत आहे. नवीन सुरुवात करायला अजिबात लाजू नका, घाबरू नका, हेच सांगेन मंडळी. विश्वास ठेवा की तुम्ही बरंच काही काही करू शकता, बरंच काही काही घडवू शकता. कदाचित काही वादविवाद व्हायची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक अवस्था कुठेतरी चलबिचल व्हायची शक्यता, की काय करावं काय नाही. तर जरा त्या बाबतीत सांभाळून राहा मंडळी, हे सांगेन. तुमच्याकडे चुका त्या नादात व्हायची शक्यता आहे, हे सांगेन. तुम्हाला काही मतांवर खूप ठाम व्हायची गरज आहे. ठाम झालं नुसतं त्याच्यावरती स्वप्न बघत बसू नका, त्याच्यावरती पुढाकार घ्या. कसं पुढे जाऊ शकता हे बघा. जे इतर लोकांसाठी ना म्हणतात ना, इन्स्पिरेशन बना, हे सांगेन मंडळी. की तुम्ही जे ठरवता त्या बाबतीत किती ठाम आहात आणि तुम्ही त्याच्यावरती म्हणतात ना की पुढे पुढे म्हणजे त्याच्यावरती पुढाकारही घेता, ॲक्शन घेता ज्याला म्हणतात. कुठल्याही बाबतीत जर तुम्ही अडकले आहात, तुम्हाला समजत नसेल काय करावं काय नाही, तर हेच सांगण्यात येत आहे की एखाद्या एक्सपर्टकडनं सल्ला घ्या. मग हे जीवनाच्या कुठल्याही क्षेत्राबाबतीत असू शकतं, हे सांगेन. कदाचित तुम्ही खूप जास्त रिलिजियस धार्मिक ही होऊ शकतात, हेही त्याचं एक असू शकतो. किंवा तुम्हाला जरा धार्मिक व्हायची गरज आहे, हेही मला असं वाटतं आहे हा कार्ड ऐकून बघून.
काही गोष्टी तुम्ही शिकू शकता, नवीन नवीन बऱ्याचशा गोष्टी, आणि नक्कीच ते अनुभव तुम्हाला खूप मदत करतील हेच दिसून येत आहे. घाई गडबडीने निर्णय घेण्यापेक्षा एकांतात वेळ घालवा, स्वतःमध्ये वेळ घालवा आणि हे ठरवा तुम्हाला नक्की तुमच्याकडनं काय हवं आहे, आयुष्यातून काय पाहिजे, तुमच्या काय आवडीनिवडी आहेत, काय आहेत ते सगळं एकूण म्हणतात ना, त्याचा एक तर सखोल अभ्यास करा आणि मग काय ते आयुष्यात पुढे जा. तो पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल की अरे मला हे तर आवडतच नव्हतं, अरे मी ते का आलो वगैरे असं. तर त्या बाबतीत खरंच विचार करा. काहींच्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. आकर्षणाचा सिद्धांत वापरत असाल तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. आयुष्यात आनंद येणार आहे तर नक्की हा कार्ड ही ऊर्जा क्लेम करा हे सांगतो मी. हे बघा, दुसरा पण कार्ड परत हाच आलेला आहे की मनाने खमक व्हा आणि पुढे जा. त्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका, कुठलाही निर्णय देऊ नका, बनवू नका, मतं बनवू नका. आधी नीट काय ते जाणून घ्या आणि मग काय ते ठाम होऊन त्या दिशेने चाला, त्या दिशेने पुढे जा हेच सांगण्यात येत आहे. कुठल्या तरी बाबतीत थोडं सांभाळ करायला थोडं कठीण जाऊ शकतं की तुम्हाला कदाचित कळणार नाही मी काय करू काय नाही वगैरे. तर जरा त्या बाबतीत सांभाळून राहा हे सांगेन मंडळी. चला बघूया आपण आपल्याला या डेकमधनं काय संदेश मिळत आहेत. सायन्स. तर तुम्हाला ब्रह्मांड खूप निशाणी देत आहे, त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला कळत पण असेल, दुर्लक्ष करू नका हेच सांगण्यात येत आहे. तुम्हाला पुढे जाण्यास एक ऊर्जा खूप मदत करत आहे आणि तुम्हाला ते जाणवतही असेल. तर हेच सांगण्यात येत आहे की तुमच्या मनाचं, तुमचं हृदयाचं ऐका आणि पुढे जा. कुठल्याही प्रकारची नकारात्मकता त्याला जाऊ द्या, सोडा, पुढे जा हेच सांगण्यात येत आहे. तुम्हाला सच्चेपणाने जी गोष्ट म्हणजे वागायला, पुढाकार घ्यायला थांबवत आहे ती गोष्ट जाऊ द्या मंडळी हेच सांगण्यात येत आहे. तर ही होती रीडिंग तिसऱ्या पाईलसाठी. धन्यवाद.